तुम्ही कल्याणमधून लढणार आहात का अशी मागणी होती. मी काल त्याच्यावर फार विस्तृतपणे मला वाटतं एका वाहिनीवर भूमिका मांडलेली आहे. ज्या लोकांनी ही मागणी केली त्यांच्या मागणीचा, त्यांच्या भावनेचा मी आदर करते. कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या त्या भावना असू शकतात, परंतु माझा स्वतःचा कुठलाही मतदारसंघ ठरलेला नाही. मी टीमसाठी खेळण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि मला असं वाटतं की आत्ता टीमला जर माझी गरज आहे तर मी राज्यभर फिरलं पाहिजे, मी राज्यभर काम केलं पाहिजे. आणि आमच्याकडे कल्याण असेल, वाशिम यवतमाळ असेल, अमरावती असेल, संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल, परभणी असेल, कुठल्याही मतदारसंघामध्ये उमेदवार कुणीही असो, लढणारा प्रत्येक शिवसैनिक हा त्या प्रत्येक जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे आहेत हीच मानसिकता ठेवून द्वेषाने लढणार आहे. सकाळच्या व्हिडिओवरती तुम्ही जो ट्विट केला, नाही सकाळचा व्हिडिओ काही नाही, सकाळी सकाळी पॉझिटिव्ह वाईब्स असाव्यात म्हणून. आणि खूप काळजी असते आपल्याला आपल्या सगळ्याच भावंडांची. म्हणजे देवेंद्र भाऊंबद्दल पण काळजी करण्यासारखंच आहे ना. 2-3 पक्ष फोडले, एवढी इमेज खराब करून घेतली, म्हणजे एवढी सगळी स्वतःची सगळीकडनं नाचक्की करून घेतली, भाजपमधल्या पक्षश्रेष्ठींचा रोष उडवून घेतला. एवढं सगळं करून सुद्धा जर पुढची ड्रायव्हिंग सीट मिळतच नसेल आणि कायम वडापमध्ये बसल्यासारखं मागे दाटीवाटीत बसावं लागत असेल तर बहीण म्हणून आपल्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे. म्हणून भावाला कळावं म्हणून आपण आपलं उगं एक गोडी गुलाबीच्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला, बाकी काही नाही. अहो वडापच की आमच्याकडे हे बघा, 3 सीटवर जर 4 माणसं बसली तर ती वडापमध्येच बसतात. लक्झरियस गाडीमध्ये तशी माणसं बसत नाहीत. बरं, अडचण अशी आहे की बसलेली माणसं कोण आहेत? 2 DCM क्वालिटीची माणसं आहेत. आणि DCM क्वालिटीच्या माणसासोबत बसतोय कोण? गिरीश महाजनांसारखा माणूस DCMच्या सोबत बसावं हे गिरीश महाजनांचं प्रमोशन आहे की DCMचं डिमोशन आहे, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर आपल्याला वाईट वाटतं ना की अरे आपली भाऊ DCM झालेले आहे, उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री भावाला, एवढ्या मोठ्या आपल्या उपमुख्यमंत्री भावंडांना महाजनसोबत बसावं लागलं, गिरीश महाजनसोबत. हे वाईट आहे, हे फार चुकीचं आहे, वाईट वाटतं आपल्याला. आपण किती सुनत नाही का तिघांमध्ये एवढं दाटीवाटी सगळे एकत्र बसतायत. काय 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 होतंय? आपण किती सुनत नाही का तिघांमध्ये तक्रार नाही, एकमेकांना सांभाळून घेतात. अहो आपुलकी मी समजू शकते, पण ती कधी असते की एखाद्याकडे साधनच नाहीत बाबा, एखाद्याकडे साधनच नाही आहेत आणि म्हणून ते ॲडजस्टमेंट करतात, तेव्हा आपुलकी असते. अहो सन्माननीय अजितदादांनी त्यांच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला स्वतंत्र इनोव्हा दिली आहे, तर त्यांच्याकडे स्वतःसाठी गाडी असणार नाही काय? काहीतरीच बोलता राव. हा काय म्हणजे पटण्यासारखं बोल. म्हणजे शिंदे साहेब असतील किंवा हे वेळोवेळी असं राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा या सगळ्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये देवेंद्र भाऊंना खाली दाखवण्याचा प्रयत्न केला, हे वाईट आहे. मला नाही आवडलं की देवेंद्र भाऊंना अशा पद्धतीने इतक्या दाटीवाटीत. बरं माणूस बघा, त्या म्हणजे असं कसं, असं नाही म्हणजे जागा किती लागेल काय, काहीतरीच काय. देवेंद्र फडणवीस आज असं म्हणाले की मुंबईमध्ये रेडे मोकाट सुटलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त